श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. स्वामींच्या अनेक लीला तुम्ही तर पाहिल्याच आहेत, ऐकल्या आहेत, वाचल्या आहेत. तर त्यातलीच ही एक दोन लीला मी आज तुम्हाला सांगणार आहे स्वामींच्या. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी पहाटेच स्वामी समर्थ अक्कलकोटच्या बाहेर पडले. त्यांचे सेवेकरी त्यांच्या बरोबर होते. दत्त जयंतीचा उत्सव स्वामींची महापूजा करून साजरा करायचा असे खरे तर त्यांच्या परमभक्तांनी अगोदरच ठरवून ठेवलेले होते सगळे. परंतु स्वामी पहाटेच अक्कलकोटच्या बाहेर पडले हे ऐकून त्यांचे मन खट्टू झाले. तरीही त्या परमभक्तांनी ठरवले की स्वामी कुठेही असोत आपण त्यांचा शोध घ्यायचा, म्हणून ते सुद्धा अक्कलकोटच्या बाहेर पडले. काही अंतर चालून गेल्यावर या परमभक्तांना स्वामी एका वडाखाली बसलेले दिसले. ते धावत धावत गेले आणि स्वामींपाशी स्तब्धपणे उभे राहिले. स्वामींच्या भोवतीचा भक्तांचा जया आता वाढला होता. थवाच्या थवा तिकडे झालेला होता. स्वामी जागेवरून उठले आणि पुन्हा चालू लागले. सेवेकरी आणि परमभक्त स्वामींच्या पाठोपाठ पुन्हा चालू लागले. सकाळपासून चालत चालत स्वामी कुठे जात आहेत याचा कुणाला सांग पत्ता लागला नव्हता. स्वामी कुणा अज्ञात भक्ताचा शोध घेत आहेत हे मात्र त्यांच्या व्याकुळ डोळ्यांकडे पाहिल्यावर भक्तांना जाणवत होते. संध्याकाळ दाटून आली. रात्र कोंदाटू लागली. वरली आभाळ नक्षत्रांनी गच्च भरले. मार्गशीर्ष पौर्णिमेचे लख चांदणे पसरले. भक्तांच्या लक्षात आले स्वामींचे तेज असे काही भाकू लागले की पौर्णिमाचा चंद्र आकाशात उगवला आहे की पृथ्वीवर उगवला आहे असा सगळ्यांना संभ्रम पडू लागला. अचानकपणे 4 कुत्री आणि 1 गाय स्वामींच्या भोवती फिरू लागले. स्वामी स्तब्ध उभे राहिले. इतक्यात समोरून एक दत्तभक्त गोसावी येताना लोकांनी पाहिला. त्याला पाहता क्षणी स्वामींचे डोळे एकदम चमकले, लकाकले. स्वामी त्याचा शोध घेत आहेत हे गोसावी स्वामींना पाहून धावत धावत आला आहे आणि स्वामींच्या चरणावर आपले मस्तक ठेवून आनंदाश्रूने त्याचे चरण गोसाव्यांनी धुतले. त्यांचे मान वर करून पाहिले त्याने स्वामींकडे, तर त्यांना काय दिसले तर साक्षात श्री दत्त प्रभू आपल्या समोर उभे आहेत याची त्याला खात्री पटली. त्यांना दत्त प्रभूंचा अवतार बघायला मिळाला होता. त्या गोसाव्याची तपश्चर्या आज पूर्ण झाली होती आणि दत्त जयंतीच्या या शुभ वेळेला पौर्णिमेच्या साक्षीने स्वामींनी केवळ गोसाव्यालाच श्री दत्तात्रेयाच्या रूपात दर्शन दिले नव्हते, तर आपले सेवेकरी आणि परमभक्त यांना सुद्धा श्री दत्तात्रेयांचे दर्शन घडले होते. स्वामींच्या जटेतल्या गंगेने तो गोसावी चिंब भिजला. स्वामींचे कृपाशीर्वाद त्याला मिळाले होते. त्याची तपश्चर्या आज फळाला आली होती. आता स्वामी समर्थ देशमुखांच्या वाड्यात निवांतपणे बसले होते. एके दिवशी त्यांच्या भोवती काही सेवेकरी आणि भक्त मंडळी जमली होती. एका ब्राह्मणाची बाई आपल्या 10 वर्षाच्या आंधळ्या मुलाला घेऊन बसली होती. मुलगा जन्मांध नव्हता, म्हणजे तो जन्मांतच आंधळा नव्हता, तर त्याची जेव्हा मुंजे होती त्यावेळेला त्याची अचानकपणे दृष्टी गेली होती. स्वामींची एक सेवेकरी शिवबाई महाराजांना म्हणाली, स्वामी या मुलाला मुंजीपासूनच अगदी अचानकपणे दिसेनासे झाले आहे. आपली त्याच्यावर जर कृपा दृष्टी झाली तर बरे होईल. तेव्हा स्वामी म्हणाले, 5 अहंकारी दैत्य माझी परीक्षा पाहण्यासाठी अक्कलकोटात येत आहेत. या परीक्षेच्या वेळी हा मुलगा डोळे उघडेल. स्वामींचे वाक्य पूर्ण होत असतानाच
कर्नाटकातले 5 वैष्णव ब्राह्मण तेथे आले. स्वामींची कीर्ती ऐकून ते स्वामींची परीक्षा घ्यायची या अहंकार उरी बाळगूनच आले होते. त्यांनी स्वामींना साधा नमस्कार सुद्धा केला नाही. स्वामींकडे पाहिले आणि वाड्यातच एका कोपऱ्यात भिंतीला टेकून बसले. कानडी भाषेत ते एकमेकांशी काही काही बोलू लागले. स्वामींना काय प्रश्न विचारायचा आहे याची ते आपापसात जुळणी करू लागले. संस्कृत भाषेत स्वामींना प्रश्न विचारून त्यांना अडचणीत आणायचे असा त्यांचा भेद होता आणि हे स्वामींना कळले होते अंतर्ज्ञानाने. इतक्यात स्वामींनी त्या अंध मुलाला हाक मारली. अरे गणेशा, तू इकडे ये, माझ्या जवळ बस. हे जे 5 वैष्णव ब्राह्मण आले आहेत त्यांच्या मनात माझ्याविषयी काही शंका आहेत. संस्कृतमधून प्रश्नांची जुळवणी चालू आहे. त्यांनी प्रश्न विचारण्याच्या अगोदरच तू त्यांना संस्कृतमधून उत्तर दे बघू. तो अंध मुलगा म्हणाला, स्वामी, मला तर काही दिसत नाही. माझी अक्षर ओळख सुद्धा आली नाही. मी संस्कृतमधून कशी उत्तरे देऊ? तेव्हा स्वामींनी आपल्या गळ्यातली फुलांची माळ त्याच्या गळ्यात घातली आणि झेंडूचे फूल त्याच्या दोन्ही डोळ्यावरून फिरवले. आश्चर्य म्हणजे त्या क्षणी त्या मुलाला स्वच्छ दिसू लागले. तो मुलगा उठून उभा राहिला. त्याने स्वामींच्या चरणावर डोके ठेवले, स्वामींचे आशीर्वाद घेतले आणि त्या 5 वैष्णव ब्राह्मणांसमोर जाऊन त्यांनी प्रश्न विचारण्यापूर्वी संस्कृतमधून उत्तरे दिली. ते 5 वैष्णव एकदम लज्जित झाले. आपली चूक त्यांच्या लक्षात आली आणि त्यांनी स्वामींच्या चरणी लोळण घेऊन स्वामींची मनोभावे क्षमा मागितली. म्हणू लागले, आम्ही मूढ आहोत, आमचे अपराध पोटात घाला. असं त्यांनी स्वामींकडे क्षमा मागितली. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, तपश्चर्या नेहमीच फळाला येते असे नाही. परंतु परमेश्वराला वाटले की ह्या वेड्या परमभक्ताची आपण भेट घ्यावी तर तपश्चर्या फळाला आदल्याशिवाय राहत नाही. याचा अर्थ असा की त्यासाठी परमभक्ताला देवभाषा अवगत व्हायला हवी, देव संवाद साधता यायला हवा. तरच परमेश्वराला वाटेल आपल्याशी एवढे सुंदर बोलणारे आपल्या भक्ताला आपण स्वतः जाऊन दर्शन द्यायला हवे. माणसातला देहबुद्धीने वावरणारा अहंकार जोपर्यंत नष्ट होत नाही तोपर्यंत भगवंताचे नाम सुद्धा मुखात येत नाही. जोपर्यंत उपाध्या जागा आहेत तोपर्यंत भगवंताच्या नामाची आठवण सुद्धा होत नाही. त्यासाठी एकच करावे, मीपणाने जगणे कायमसाठी संपवावे. तरच जगणे सुसह्य होईल आणि भगवंत अस्तित्वाची जाणीव होईल. एक लक्षात ठेवा, नामच माणसाला सुंदर आयुष्य देते. आणि आता आपण स्वामींचा कृपातारक मंत्र म्हणूया. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामीबळ पाठीशी नित्य आहे रे मना. अतर्क्य उदूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. थँक्यू स्वामी.